ओय तंदुरी चिकन काय देवदास का झालायचा? रणजित काका, ऐक ना, मला जरा बोलायचंय तुझ्याशी. बोल ना मग. ऐक ना, मला बोलायचंय सिरियसली. बोल ना मग. सागरची आठवण येते का? नाही रे टाइम, तू ठेव ना फोन, ऐक ना माझा जरा. अरे हो हो हो, शांत शांत ठेवतोय ना, कूल कूल. ओके बोल. मला एक फोन आला होता. कोणाचा? माझ्या बाबांचा. मग त्यांना भेटायचंय अरे मला. बाबांचा फोन होता कोल्हापूरवर? नाही, मला माहित नाही कोल्हापूरहून फोन होता का ते. अरे तुझ्या बाबांचा फोन होता म्हणजे कोल्हापूरवरूनच असणार ना. अरे ते का फोन करतील मला? तुला माहितीये ना त्यांना नाही आवडत मी हे सगळं केलेलं. ते मला फोन करणं शक्य नाही. अरे वक्त के साथ आदमी बदल जाता है म्हणून केला असेल. हे बघ रणजित काका, इतर कोणाही पेक्षा ना मी माझ्या बाबांना जास्त चांगलं ओळखते आणि तो माणूस बदलणं शक्य नाही. अरे मला माहितीये. तू आणि ओम्या आहे ना, हे सख्खे बहीण भाऊ नाही आहेत, पण बहीण भाऊ शोभता. तो पण अजितदादा बद्दल बोलायचा ना, त्याला भेटण्यापूर्वी असंच बोलायचा. आठवतं? आपणच समजूत काढली होती त्याची. तूही आता तसंच बोलायला लागलीस. माणसानं ना क्षमाशील असावा. अरे तुला कळतच नाही मुद्दा रणजित का. मला हे म्हणायचं की मला माहितीये तो माझ्या बाबांचा फोन नव्हता. कशावरून? कारण की मी माझ्या बाबांचा आवाज ओळखते. तो त्यांचा फोन नव्हता मला माहितीये ना. अगं पण मग दुसरा एखादा माणूस तुला का आणि कशासाठी फोन करेल? तेच तर कळत नाहीये मला. झाली का जेवण? हो आटपली बाई. ईशू, आज किती दिवसांनी सगळेजण डायनिंग टेबलवर जमले होते अगं. हो, अरे यार मी असायला हवे होते आता तिथे. हो ग, आम्ही पण खूप मिस केलं तुला. सगळेजण तुझ्या लग्नाची इतकी आतुरतेने वाट बघतायत ना ईशू. अगं बंटी आणि पिंकूनी तर प्लॅनिंग चालू केलंय. झालं का? पुन्हा तोच विषय का? काय चाललंय आई तुमचं? म्हणजे कुणाचं तरी लग्न आहे म्हणून बाकी सगळ्यांनी घरातल्या आपापले कामधंदे सोडून नसतात बसायचे. आणि काय तुम्ही तर वर्किंग वुमन ना. तू, उमा काकू, वीणा काकू, काय चालवलं तुम्ही? असं काय करतेस ग ईशू? सगळेजण तुझ्या लग्नाची किती आतुरतेने वाट बघतायत. ए ईशू, आम्ही ना तुझ्या लग्नाची पत्रिका बघत होतो आता. म्हणजे आता रफ आहे, पण तुला दाखवू एकदा, ओमच्या घरच्यांना दाखवू आणि मग फायनल करून टाकू. आई तुम्ही ना ठरवलंय ना खरं म्हणजे? हा, आम्हा दोघांच्या विरोधात जाऊनच आमचं लग्न लावायचं हे तुम्ही ठरवून टाकलेलं आहे. आम्ही सांगितलं इतक्या वेळेला आम्हाला ते तसलं लग्न नको आहे. पत्रिका, ते मोठे समारंभ, जेवणावळी हे काही नकोय. ए ईशू, आम्हाला हवंय. हा, आणि तुमच्या लेखी आमच्या उत्साहाला काही किंमत आहे का नाही? असं सगळं ताब्यात घेऊ नका तुम्ही. आम्ही ताब्यात घेतोय? आई तुम्ही आमचं लग्न हायजॅक केलंय. आम्ही कितीदा सांगितलं आम्हाला हे असं लग्न नाही करायचंय म्हणून. ईशू, मला हे कळत नाही, लग्न म्हणल्यावरती एवढं का तडकतेस का तू? पुढं
करा की ऍडजस्ट तुम्ही पण. आम्ही काय दुश्मन आहोत का तुमचे? आणि तुमच्यासाठीच चाललंय ना सगळं. ए आई, एक मिनिट. तू मला सेंटी देऊ नकोस उगाच. म्हणजे ज्या काही रेटने हे सगळं चालवलंय ना तुम्ही, त्यामध्ये आमच्यासाठी हे सगळं चाललंय असं मला बिलकुल वाटत नाहीये. अगं नाही इशू, ही लग्नाची पत्रिका वगैरे ना ते फक्त अल्बम मध्ये लावण्यासाठी बाळा. इतकं काय टोकाला नेते सगळं तू, मला कळत नाही. अल्बम मध्ये लावायला फक्त ही पत्रिकाच आहे ती. आम्ही पुण्याला येतोय ओमच्या घरच्यांना पत्रिका दाखवायला, त्यांना दाखवायला हवी ना एकदा, आणि मग फायनल करायची नाही का. वाव, नळी फुंकिली सोनारे, इकडून तिकडून गेले वारे. बरं झालं आठवण केलीस, सोनाराला फोन करायचा राहिला होता ग. या या या, गुड नाईट. हा गुड नाईट. काय करायचं या माणसांचं. हॅलो शांताराम, सत्यजित चौधरी बोलतोय. अरे कोण म्हणून काय विचारतोयस? तुझ्यावर उपकार करणाऱ्या माणसाला विसरलास तू? ए रडू नकोस. मी काय सांगतोय ना ते नीट ऐक. जिथे कुठे असशील तिथनं उठायचं आणि पोलीस स्टेशनवर जायचं. स्वतःला सरेंडर कर. नाही नाही नाही, काळजी करू नकोस. तिथल्या पोलिसांशी बोललोय, माझा मित्र आहे तो. तुझ्यावर कुठल्याही प्रकारचा गुन्हा दाखल करणार नाहीयेत ते. आणि एक गोष्ट नीट ऐक, परत परत सांगणार नाहीये मी. दत्तारामांच्या विरुद्ध काय काय बोलायचं हे मी तुला सांगितलेलं आहे. तेवढंच आणि फक्त तेवढं बोलायचं, कळलं? अरे काळजी करू नकोस. तुझा मुलगा तुझ्या बरोबर नसला तरी हा सत्यजित आहे ना तुझ्या पाठीशी उभा ठामपणे. आता उठ आणि निघ. धना, हे धना, धना कुठं आहेस तू? हे धना, जाम भूक लागले यार मला. धना नाहीये घरी. नाही? होय स्टार, कुठे हरवली आहेस? होय तंद्री, काल कुठे गेली ती? अरे ओमदादा, धनाचा भाऊ आला होता, तो तिला घेऊन गेला. काय? अगं तुम्हाला आधी का नाही सांगितलंस? थांब थांब, एवढा एक्साइट होऊ नकोस. म्हणजे तो काय धमकी देऊन नाही घेऊन गेलाय. आई क्रिटिकल आहे तिची असं म्हणाला, मग धना स्वतःहूनच गेली. जयेशला कळवलं होतं का? फोन केला होता पण तो क्लासमध्ये होता, त्यामुळे त्यांनी उचलला नाही. मग घरी आल्यावर मी त्याला सगळं सांगितलं. आता तो गेलाय मागे. म्हणजे तुम्ही मला का नाही फोन करून सांगितलं यार? टेन्शन येतं या मुलीचं. हा, त्यांनी कसं नेलंय तिला? सॉरी, मी ते नाही विचारलं. तू ना मधू यार, तू सेन्सेस मध्ये राहत जा ना जरा. ती प्रेग्नंट आहे. गावाकडचे रस्ते कसे असतात माहिती आहे तुला. त्यात तिच्या भावाला अक्कल कमी आहे हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. त्यांनी गाडी आणली नसेल, बस बिसने तो घेऊन गेला तर मग काय हाल होतील तिचे. तू पण ना मधू. सॉरी अर्शी, मी विचारायला पाहिजे होतं यार. बरं ऐक ना ओम दादा, मला तुला एक सांगायचंय. हा ईशा बोल. ऐक, उद्या आई बाबा आपल्या घरी येतात पत्रिका दाखवायला. काय? तुझे आई बाबा उद्या परत येत आहेत? अरे यार, हे थांबतच नाहीयेत. आता मी तरी काय करू त्यांना थांबवायला, तूच सांग. नाही नाही, तू नको थांबवूस आता त्यांना. तू अजिबात प्रयत्न करू नकोस, कारण ते नाही थांबणार आहे. काय ना ईशा, त्यांच्यासाठी त्यांच्या मुलीचं लग्न आहे, त्यामुळे ते साजरा करतायत. आणि आपल्यासाठी तो गोंधळ आहे, कारण आपल्याला माहिती आहे ना आपली काय परिस्थिती येते. तू नको थांबवूस. त्यांना काय गोंधळ घालायचा तो घालू दे. ओम, मला आपल्या घरातल्या लोकांचं टेन्शन यायला लागलंय रे. छे, आपल्या लोकांचं टेन्शन आता घेऊ नकोस तू. ते आता मस्त सरावलेत. आता तुझ्या घरच्यांना एकच गोष्ट थांबवू शकते ईशा. लवकरात लवकर आपण त्यांना सगळं खरं सांगणं. आता त्या अखेरीस फारसे काही ऑप्शन्स नाहीच आहेत आपल्याकडे. आणि आपल्या आयुष्यात एक एक नवीन नवीन गोष्टी घडतच असतात.
आता नवीन एक टेन्शन दिलंय धनाने. काय त्यांचं काय आता? आत्ताच मला कळलं तिचा भाऊ तिला घेऊन गेला. काय? अरे पण हे काय आता अचानक? नाही तू काळजी करू नकोस. तिच्या आईची तब्येत क्रिटिकल आहे असं कळलं म्हणून तो घेऊन गेलाय तिला. ती स्वतःहून गेली आहे त्याच्याबरोबर. काय झालं त्यांना? माहित नाही, आता मी फोन करून विचारेन तिला. कठीण आहे यार. बर मला सांग, तू मोठ्या बाबांना कधी भेटायचं म्हणतोस? हा, मी परवा सुट्टी घेतली होती आधीच मोठ्या बाबांना भेटण्यासाठी. तर उद्या तुझे आई बाबा येत आहेत हे मला माहित नव्हतं ना. नाही पण ठीक आहे, मी उद्या तुझे आई बाबा येऊन गेल्यानंतर परवा भेटेन मोठ्या बाबांना. मला फोनवर बोलणं योग्य नाही वाटत आहे ईशा. मग परवाच भेटेन मी मोठ्या बाबांना आणि सगळं खरं सांगून टाकेन. आणि हो, बहिणींचं जे काय मला कळवत राहा. हो कळवतो. ईशा स्माइल कर, टेन्शन नको घेऊस. अगं आपलं लग्न आहे, होईल सगळं व्यवस्थित. ओके बाय. बाय. तू सांगणार आहेस का आता सगळं त्यांना खरं? हो. हा, तू मला काहीतरी सांगत होतेस आता. नाही मी विसरले, माझ्या लक्षात आल्यावर मी सांगते तुला. मधू, काय सांग. अरे खरंच मला आठवत नाही आणि एवढं काही नव्हतं. खरंच सिरियसली काही नव्हतं. मी नंतर सांगेन तुला आठवलं की. मधू, आपण आता एकमेकांची नाही खोटं बोलू शकत. इतकं आपण एकमेकांना ओळखतो. बोल, काय सांगायचंय तुला? ओमदत्ता, अरे मला खरंच धनाचं टेन्शन आलंय. मी विचारायला पाहिजे होतं यार. आणि आणि खरंच नाहीये दुसरं काही. मी म्हणतोय ना मला धनाचं टेन्शन आलंय, दुसरं काहीच नाहीये. हो मला टेन्शन आलंय. मला मी भाजी वेगळ्या प्रकारची केली आहे. कामात आजोबांना ती नाही आवडणार, मग ते परत कटकट करतील. मला याचं टेन्शन आलंय. हा, कुठे आहेत कामात आजोबा? ते त्यांना बोलवायचंय जेवायला, मग ते येतील. ठीक आहे. आजीचं झालं असेल ना? हो तिचं झालंय. आणि तू रणजित काकासाठी थांबू नकोस, तो उशिरा येणार आहे. तू जेवून घे. ठीक आहे, मी आले. बोलो. या 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 ईशाचे बाबा या, बसा. हो, आज कसं काय इकडे येणं केलं? हॅलो. हॅलो. ओमचे आजोबा, लग्नाची पत्रिका तयार करून घेतलेली. म्हणजे तुम्ही एकदा नजरेखालून घालून घ्या. म्हणजे सगळ्यांची नावं वगैरे व्यवस्थित आहेत का नाही हे एकदा चेक करा. तुम्ही पत्रिका तयार केलीत? मी कसा तयार करीन, दुसऱ्याकडून करून घेतली. म्हणजे सासवडमध्ये माझा एक मित्र आहे, त्याच्याकडून बनवून घेतली. तुम्ही एकदा नजरेखालून घालून घ्या. म्हणजे डिझाईन एकदा फायनल करून पक्क करून टाकू. मला आहे ना तुमचं कौतुक वाटतं, तुमच्याबद्दल विश्वास वाटतो. काय या लग्नाच्या भानगडीमध्ये मुलीच्या घरचे लोक काहीतरी ठरवतात, मुलाच्या घरचे लोक काहीतरी ठरवतात, आणि लग्नाच्या आधी त्यांच्यामध्ये वाद विवाद संघर्ष अगदी त्या कार्यक्रमाचा पचका करून टाकतात. पण तुमचं तसं नाहीये. तुम्ही सगळ्यांना घेऊन पुढे जाताय. छान छान. तुमचं तसं नाहीये. तुम्ही सगळ्यांना घेऊन पुढे जाताय. छान छान. आता काय माहिती का, तुमची ईशा आमच्या घरी कधी येते ह्याची आम्ही वाट पाहतोय. ओमचे आजोबा, तुमच्यासारख्या मोठ्या माणसाने इतकं कौतुक केलं, अगदी भरून पावलं बघा. आणि कसं आहे की ईशा आमची एकुलती एक मुलगी आहे. हो, खूप लाडाने वाढवली आहे तिला.
अहो असं काय? आय एम सॉरी, इमोशनल झालो मी थोडासा. नाही, मी समजू शकतो. काही झालं तरी तुम्ही मुलीचे वडील आहात. पाणी घ्या. पाणी. हो हो. काय मधू, आज तू पाणी आणलंस? धना कुठे गेली? ती गावी गेली आहे तिच्या. हो का ग? तिची आई जरा आजारी आहे त्यामुळे मग ती गेली आहे. हो का? अरे अरे अरे, पण काय झालंय, काही कळलंय का? नाही, अजून तसं कळलं नाही, पण जयशदा गेलाय तिच्या बरोबर त्यामुळे. अगं मधू, मग कळवायचंच आम्हाला, आम्ही नंतर आलो असतो. हो. नाही, तुम्ही काही काळजी करू नका, सगळं ठीक होईल. तोपर्यंत आपण तुम्ही मला पत्रिका दाखवा ना. पत्रिका दाखवा. हो 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 हो. मधू, कुठे लॅपटॉप किंवा कॉम्प्युटर आहे का? काय माहितीये का आजोबा, मी माझ्या पेनड्राईव्हवर आणलं होतं, पण माझा लॅपटॉपच काम करत नाहीये. काय जबरदस्त टेक्नॉलॉजी झाली हो. आता कुठे जायलाच नको पत्रिका घेऊन. हा, लॅपटॉप आहे ना ओमदादाचा त्याच्या खोलीत. आपण त्याच्या खोलीत जाऊन बघूयात, काहीच प्रॉब्लेम नाही. चालेल चालेल. पण ओमचे आई बाबा? हा, शोभना कुठे ग? हो, म्हणजे कारण आम्ही फोन करूनच आलो होतो. ऍक्च्युली आम्ही येणारं कळवलं होतं. दिसत नाहीत कुठे. नाही, काय झालंय, आई आहे म्हणजे इथेच आहे ती, जरा लग्नाच्या कामानिमित्त इथे जरा आसपासच असेल, येईल. बाबा पण येतात, म्हणजे कुठल्याही क्षणी येतीलच ते. हो, कारण काय आहे, ओमच्या बाबांनी मला अगदी म्हणजे कंपल्शनच केलेलं आहे की पुढच्या वेळेला याल तेव्हा जरूर आपण मैफलीसाठी बसूया, म्हणजे गाण्याच्या ग. हो नक्की, आपण जाऊयात आज. चला. हो चालेल. हा हा, आता ती पुढची बघ. एक मिनिट. हा हा, ही का? हा, ही हे चांगले आहे, पण कितीला पडली हो एक पत्रिका? अहो, काय असंच मस्करी करत असतात आजोबा. अगं म्हणजे किंमत विचारली. नाही, छान आहे, खरंच छान आहे, मस्त आहे पत्रिका. फक्त मला एक सांगू का, म्हणजे मला असं वाटतंय ही बॉर्डर नसेल तर जास्त छान दिसेल का? नाही, काय मधू, बॉर्डर काढायला हरकत नाहीये, म्हणजे सहज काढता येईल ती, पण फार प्लेन नाही ना वाटणार नंतर? नाही काका, उलट ऍक्च्युली आजकाल ना सिम्पलच आवडतं सगळ्यांना. हा, बटबटीत नको ना उगाच. म्हणजे ही छान आहे, ही छान आहे, कलर कॉम्बिनेशन पण एकदम डिसेंट आहे ना, मस्त आहे ना. ओमदादाला दाखवलंय हे? नाही, तुम्हीच बघताय आधी. हो हो. नाहीतर आपल्याकडे बाकी ऑप्शन्स आहेत ना. नाही, दुसरा ऑप्शन वगैरे काही नको. ही पत्रिका छान आहे, उत्तम आहे. हो, छान आहे. मला सुद्धा हीच आवडली आहे. नाही, मला कळलेलं आहे की मेजॉरिटी आहे, त्यामुळे पुढची ऑप्शन नको आपल्याला. बरं, ती बॉर्डर तेवढी काढायला सांगतो मी. हा, प्लीज. हो हो. चालेल. सॉरी, तुम्हाला डिस्टर्ब करतोय मी. ओम आहे का? बाहेर हवालदार आलाय. अहो, तुम्ही बघा ना जरा, पोलीस आले कशाला ते. आता पोलिसांचं मी काय बघणार? अहो, तुम्ही कशाला घाबरता एवढे? मी कशाला घाबरेन आणि का घाबरू? तुझ्याशी लग्न केलंय त्याच्यानंतर कोणाला घाबरलं नाही आजपर्यंत. काय वात्रटपणा चाललाय इकडे, दारामध्ये पोलीस आलेत, त्याचं काही गांभीर्य आहे की नाही? गांभीर्य मी कशाला पाळू? ते काय मला अटक करायला आले? नाहीतरी मी तुझ्याच अटकेत आहे ना. अहो, तर काय तुम्ही आम्ही बाहेर जाऊ का? म्हणजे तुमचं काही प्रायव्हेट खाजगी चाललं असलं तर चालू द्या. छेव, जराशी गंमत केली. काय, हिचे सासरे मोठे प्रसिद्ध वकील, म्हणजे सगळे पोलीस त्यांना घाबरतात, पण ही पोलिसांचं नाव काढलं तर अजूनही घाबरते. बरं, पण काय घडलंय काय, म्हणजे काय मॅटर काय?
नाही ते काही नाही, ओमदादा वकील आहे ना, त्यामुळे त्याच्या कामानिमित्त येत असतात पोलीस घरी. रोजचं येते ना. तुम्ही टेन्शन घेऊ नका काकू, एवढं काही नाहीये. बापरे, नाही माझ्या पोटात गोळा झाला होता ग मधू पोलीस म्हटल्यावर. हो ना. नाही नाही हरकत नाही, मी बघून येते, तुम्ही काळजी करू नका. मधू तू जा, मी बघतो काय करायचं ते. तू जा तिकडे लक्ष आले दे. मला ते दुसरा ऑप्शन दाखव बघू. चला आले आम्ही. अरे तुम्ही बाहेर का उभे? या आत या ना. नाही राहू दे, साहेबांचा मेसेज आलाय ना, तो जरा बघतोय. अरे इथं का बोलवले तुम्ही त्यांना? अरे का म्हणजे बाहेर पाऊस पडतोय, मी आत आलो ना त्यावेळेला ते बाहेर उभे होते तिथे. बघ ना, छत्री पण नाहीये त्यांच्याकडे. अगं ते पण माणूस आहेत, पोलीस असले तरी माणूस की म्हणून त्यांना आत बोलवायला नको का? हा या या आत या ना, या असं या. बरं ठीक आहे, आलो. तुम्ही प्लीज परस्पर निर्णय घेत जाऊ नका या घरात. काय बाई, काय म्हणालात? काही नाही. त्या म्हणतायत तुम्ही पावसात भिजला असाल, चहा घ्या थोडासा गरमागरम. हो. चहा? नाही नको. ते आहेत का घरी? हा मला सांगा ना, काय काय हवंय? तुम्ही कोण? मी या घरातलीच आहे, मला सांगा तुम्ही. चालेल. काय झालं? नाही मी त्यांनाच सांगेन. ते ऑफिसमध्ये आहेत, मी फोन करून कळवते ना त्यांना, तुम्ही मला सांगा ना. ठीक आहे, तुम्ही बसा ना, येतीलच ते. हो काय, मी माझ्यासाठी चहा करणारच होतो, तुम्ही सुद्धा घोटभर घ्या ना. नाही चहा नको, बस तुम्ही. मी आलो. दत्ताराम कोण? हो बाई, दत्ताराम कोण? मीच आहे दत्ताराम. मी आहे दत्ताराम. का हो? तुम्हाला माझ्याबरोबर दत्तवाडी पोलीस स्टेशनला यावं लागेल.